बेतचा एक बावळट प्राणी काय कधी ना दिवसाची सुरुवात अशी थोडीशी डान्स करत झाली की पूर्ण दिवसासाठीची वेगळीच एनर्जी मिळते. इव्हिनिंगला मला जायचं होतं माझ्या एका कॉलेज फ्रेंडच्या बर्थडे डिनरसाठी. मी रेडी होतीये, बट तुम्ही माझे डोळे नोटीस केले? रेड झालेत. ऑप्थल्मॉलॉजिस्टने सांगितलंय की काजळ आणि आयलायनर अवॉइड कर, म्हणून आता फक्त आय शॅडो लावले, कारण त्याबद्दल त्यांनी काही नव्हतं सांगितलं. अँड हिअर आय एम रेडी टू गो. बट डिनरला जाण्याआधी आम्ही गेलोय बर्थडे सेलिब्रेशन करायला हॉस्पिटलमध्ये. अँड हिअर वी सेलिब्रेटेड हिज बर्थडे. त्यानंतर आम्ही सगळे डिनरसाठी हॉटेलला गेलो. खूप दिवसांनी सगळे क्लासमेट्स एकत्र आले होते. खूप रिलॅक्सिंग पीसफुल मुमेंट होता. आधी बर्थडे बॉयला जोरदार शुभेच्छा दिल्या आणि मग सुरू झाली काय खायचं यावर गहन चर्चा. आणि एकीकडे आमच्या मुलींचे फक्त फोटोशूट. आणि त्यानंतर फायनली आम्ही सर्वजण आमच्या चर्चा बाजूला ठेवून एकदाच उभा राहिलो ते बर्थडे सेलिब्रेशन साठी. आणि इथे माझे क्लासमेट्स दिवे लावताना, आय मीन कॅन्डल लावताना. फायनली बर्थडे ऑफिशियली सेलिब्रेट झाला. थोडा उशीर झाला पण एक्साइटमेंट डबलच होती. आणि केक खाणारा आमचा हा मित्र पुढच्या महिन्यात घोड्यावर चढणारे लग्न आहे त्याचं. डिनर एकदम मजेशीर, हसणं, गप्पा, लाफ्टर फिल्ड मोमेंट्स. आम्ही जेव्हा जेव्हा एकत्र येतो ना तेव्हा नॉस्टॅल्जिया आपोआप येतो. आणि मग सुरू झालं आमचं फोटोज आणि व्हिडिओचा नेव्हर एंडिंग सेशन. अँड देन आय वेंट टू हॉस्पिटल फॉर नाईट ड्युटी. अँड धिस वॉज माय डे. सी यू सून.